आपल्या मगापासून हक्कभंगाच्या संदर्भामध्ये आपण सर्व सभागृहाच्या भावना जर का पाहिल्या तर हा जो हक्कभंगाचा विषय होता त्या संदर्भामध्ये एक स्पष्ट दिसते की इंटिमिडेशन ऑफ मेंबर्स याच्या खाली जे नमूद केलं होतं आणि त्यामध्ये एनी अटेम्प्ट टू इन्फ्लुअन्स अ मेंबर अदरवाईज दॅन बाय वे ऑफ आर्ग्युमेंट विच हॅज ॲज इट्स मोटिव्ह द इंटेन्शन टू डिटर हिम किंवा ह्यावर म्हणायला पाहिजे फ्रॉम परफॉर्मिंग हिज ड्युटी constitutes a breach of privilege. Thus, an attempt to intimidate members by threats with a view to influencing in their parliamentary conduct is a breach of privilege. इथे आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारनी बिल्ल्याचा रंग असेल, त्याच्याबद्दलचा उपहास असेल, त्याचबरोबर विधान परिषद सदस्य संख्येच्या संदर्भात केलेली निंदा असेल, अपमान असेल, त्याचबरोबर एक टार्गेटपणासुद्धा त्या बोलण्यामध्ये संपूर्ण ध्वनित केलेला आहे की हास्यास्पद बनवण्याचा विधान परिषद सदस्यांना प्रयत्न केलेला आहे. राज्यघटनेच्या विरोधीसुद्धा त्यामध्ये संपूर्ण सभागृहाच्याच रचनेबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून सभागृहाची समिती किंवा सभागृहाचे सदस्य यांच्यावर करण्यात आलेल्या टीकात्मक लिखाणासंदर्भात किंवा वक्तव्यासंदर्भात कौल आणि शक्कधरमध्येच म्हटलेलं जे आहे की स्पीचेस अँड रायटिंग इन रिफ्लेक्टिंग ऑन द हाऊस ऑफ ऑर इट्स कमिटीज ऑर मेंबर्स आर punished by the house as a contempt on the principle that such acts tend to obstruct the houses in the performance of their function by diminishing the respect due to them. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला हा वाटतोय, कारण जेव्हा तुम्हाला दिसतं आणि कळतं की तुमचा अपमान होणार आहे आणि अपमान होतोय, अशा वेळेला मनुष्य कुठलंही काम करत असताना त्याची द्विधा मनोवस्था होते किंवा तेवढं कामामध्ये उत्साह राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे, त्याचासुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे. तसंच 248 पानावर कौल आणि शक्कधर ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की एक्झाम्पल्स ऑफ स्पीचेस अँड रायटिंग्स विच हॅव बीन हेल्ड टू कॉन्स्टिट्यूट ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज अँड कंटेंट ऑफ द हाऊस मे बी कॅटेगराइज ॲज अंडर आणि रिफ्लेक्शन ऑन मेंबर्स इन दिस एक्झिक्युशन ऑफ देअर ड्युटीज. तिथे मला सांगायला पाहिजे की मगापासून बोलत असताना हक्कभंग समिती जेवढी पाहिजे तेवढी प्रभावी नाही अशा प्रकारचा उल्लेख अनेकांच्याकडून आलेला आहे. परंतु मी तुम्हाला 3 उदाहरणं देईन की ज्याच्यामध्ये हक्कभंग समितीने याच्यापूर्वी जे काम केलेलं आहे. एक आहे की नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाच्या नुसार संबंधित व्यक्तीचं म्हणणं आपल्याला नोंदवून घ्यावं लागतं. त्याला काही दिवसाची, 15 दिवसाची किंवा 7 दिवसाची मुदत द्यावी लागते. पण याच्या पूर्वीच्या काळामध्ये मी हक्कभंग समितीचे प्रमुख होते, त्याच्या आधी अनेक जण प्रमुख होऊन गेले. त्याच्यामध्ये एका हॉस्पिटलमधल्या, मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधल्या CEO प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला कमिटी गेली आरोग्यविषयक, त्या कमिटीच्या समोर यायला नकार दिला, माहिती द्यायला नकार दिला. त्यावेळेला मला आठवतं की आरोपीचा पिंजरा आपण बोलावून घेतलेला होता आणि हक्कभंग समिती जी शिक्षा देते ती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची शिफारस होते आणि विधिमंडळाकडे परत सभापतींकडे येते आणि त्याची अंमलबजावणी करत असताना आपण समन्स काढून किंवा पोलिसांची मदतसुद्धा घेत असतो. त्यानुसार त्या जसलोकच्या CEOंना आपण काही तासांसाठी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं होतं सभागृहाच्या मध्ये. 15 वर्षापूर्वी, हे बरोबर आहे. 15 का 2 वर्ष हा नाही प्रश्न, पण मी तुम्हाला 5 वर्षापूर्वीची पण माहिती सांगते. ज्यावेळेला 2018ला मी विशेष हक्क समितीची प्रमुख होते. नाही, आता काय वर्षांचा हिशोब पाहिजे सतीश जैना, तो आपण वेगळा देऊ. एक पुस्तिका प्रसादजी लाड, आपण मला विशेष हक्क समितीचे प्रमुख म्हणून सांगितलं की हे अजून कार्य प्रभावी होण्याच्या दृष्टीने आपण तोही विचार करतो आहे. पण आता मी या हक्कभंगाकडे येते. दुसरं असं की काही वाहिन्यांवरून इथे कशी लाच घेतली गेली या संदर्भामध्ये माहिती दिली होती आणि आम्ही संपूर्णपणाने त्याची चौकशी केली. जवळजवळ 2-3 महिने त्याच्यात लागले आणि नंतर असं लक्षात आलं की कुठलाही प्राथमिक सोर्स माहितीचा नसताना एकाने चालवली म्हणून दुसऱ्यांनी चालवली, दुसऱ्यांनी चालवली म्हणून तिसऱ्यांनी चालवली, अशा प्रकारनी बातमी चालवली गेली होती. आणि त्या 3 वाहिन्यांना आम्ही असे निर्देश दिले होते. त्यांनी माफी मागितली 3 वाहिन्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं की नुसती माफी मागणं पुरेसं नाही आहे, तर या विधिमंडळाच्या अधिकारांचं तुमच्याकडून हनन झालेलं आहे, म्हणून तुम्ही दिलगिरी मागितलेली आहे. ही बातमी 24 तास तुमची सातत्याने चॅनेलवर दाखवली गेली पाहिजे आणि त्यांनी ती चॅनेलवर दाखवली बातमी जी आहे ती. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आपण
याच्या संदर्भामध्ये प्रोटोकॉलच्या संदर्भात तर शासनाने पत्रक काढलेलंच आहे, पण ते सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे विशेष हक्क समितीने जे निदर्शनास आणून दिलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या, तसं पत्रक वारंवार सरकार काढत असतं आणि या संदर्भामध्ये भूमिका घेत असताना मात्र कृपालजी तुम्हाला एक आता म्हणाले की वेळेवरती उत्तरे येत नाहीत किंवा त्याच्या बिझनेसच्या बद्दल जेवढं माननीय दादा आपली अपेक्षा आहे, तर मला तर असं वाटतं आश्वासन समिती, बिझनेस लेईंग कमिटी, संसदीय कार्यविभाग यांनी पुढाकार घेऊन काही सचिवांना 5-5, 6-6 सचिवांना बोलावून घेऊन वेगवेगळ्या पत्रांची उत्तरं देणं 15 दिवसात त्यांच्यावर बंधनकारक आहे आपल्या नियमानुसार, पण ती का दिली जात नाही या संदर्भामध्ये मधून विचारणा करणं असं सातत्याने काम जर का केलं तर आपोआपच हक्कभंगाचं सुद्धा जास्त महत्त्व लोकांच्या लक्षामध्ये येईल. कारण हक्कभंगातून काही होत नाही अशा प्रकारची भावना आहे. काही लोक उत्तर देत असताना म्हणतात काय करायचं ते विधिमंडळाला करून घेऊ द्या, मी येणारच नाही. उलट त्यांना असं ते दाखवतात काही व्यक्ती की त्यांना जेलमध्ये जाऊन हिरो किंवा हिरोईन व्हायचं आहे, ही त्यांची भूमिका आहे त्या संदर्भामध्ये. तर मला असं वाटतं की शहाण्याला शब्दांचा मार ही जी म्हण आहे तसा हा हक्कभंग आहे. जे माणसं ठार कुठेतरी वेगळ्याच भूमिकेत पोचलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जनता त्यांना उत्तर देत असते, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तर म्हणून मी या मुद्द्याकडे येते की आजच्या तुमची जी सगळी 11 आमदारांनी सन्माननीय भाषणं केलेली आहेत त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, संजय खोडके, अमोल मिटकरी, अनिल परब, विक्रम काळे, मनीषा कायंदे, प्रसाद लाड हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी बोलणं तेवढं योग्य वाटत नाही आहे. राजेश राठोड, अभिजित वंजारी, मिलिंद नार्वेकर आणि शशिकांत शिंदे आणि एकनाथजी खडसे, या कृपाल तुमाने शेवटचं नाव जे आहे मी तुमचा आधीच उल्लेख केला होता. तर ह्या सगळ्या लोकजणांनी भूमिका मांडली आणि त्या भूमिकेमध्ये परिच्छेद असा का विचारात घेतला. आत्ताच तुम्हाला काय खडसे साहेबांनी सांगितलं तुम्हाला जी की बसून बोलू नका, तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात संसदेतले, तिथे चालतं का बोललेलं नाही ना, मग इथे नाही बोलायचं. हां, सभापती, विधान परिषदेचे सन्माननीय विधान परिषद सभागृहाचे सदस्य म्हणून त्यांची कर्तव्ये बजावित असताना त्यांनी सभागृहात बजावलेल्या कर्तव्यांबाबत सदस्यांच्या मनात कोणत्याही प्रकारे नकारात्मक भावना, वैफल्य व जनक्षोभाची भीती निर्माण होईल अशा प्रकारची जाहीर वक्तव्य करणे यामधून स्पष्टपणे विशेषाधिकार भंगाचा मुद्दा उपस्थित होतो. इथे बऱ्याच सदस्यांनी जे विचार मांडले त्याच्यामध्ये औपचारिक भाषणांच्या बरोबर अनौपचारिकरित्या सुद्धा मागच्या दरवाजाने येणं किंवा हे आयत्या बेळावरती आलेले नागोबा आहेत असं काही विधान परिषदेतल्या लोकांना बोलणं, असं बोलतात. नाही म्हणते तू, पण आम्हाला माहिती आहे आदितीताई काय बोलतात पाठीमागे लोक. आणि म्हणून मला असं वाटतं की पक्षांच्या पलीकडे जाऊन आज सर्व पक्षाच्या सदस्यांनी जे काही मांडलेलं आहे आणि मला भूमिका विशेष वाटली खरोखर शशिकांत शिंदे आहेत किंवा अनिल परब आहेत यांची, की विरोधी पक्षात असलं तरी सभागृहाचा अवमान हा पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण जी भूमिका घेतलेली आहे ती निश्चितपणाने कौतुकास्पद आहे. आणि म्हणून यामध्ये सभापती तसेच सन्माननीय सदस्यांच्या विधान परिषदेच्या कर्तव्यांबद्दल, कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, आता विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल सुद्धा बोलणारा मला हा एकच व्यक्ती आतापर्यंत इतक्या 25 वर्षात दिसलेला आहे की ते रेड कार्पेट आणि ग्रीन कार्पेटवरून सुद्धा बोलतायत आणि त्याच्यावरून सुद्धा लोकांच्या मनात गेलं की आमदार आहे म्हटलं की लोक आता पटकन बघतील की हा नक्की कुठल्या कार्पेटवरून आलेला माणूस आहे. म्हणजे अशा प्रकारच्या बिल्ला लावण्याच्या वरून म्हणजे त्याचा हेतू हा, मला तर स्वतःला असं मत झालं, माझा काही त्या विषयाचा एवढा अभ्यास नाही आहे, पण तो काहीतरी पेयपानाच्या प्रभावाखाली असावा अशा पद्धतीने त्याचं भाषण मला सगळं वाटलं. कारण ज्या प्रकारे तो बडबडत होता त्याच्यात कुठली सुसंगती नव्हती आणि त्याबरोबरच संपूर्ण विसंगत भाषण केलं. त्यांनी आदर्श आचारसंहितेचाही भंग केलेला आहे. कारण ज्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला अशा प्रकारची भाषणं होतात त्यावेळेला ती भाषणं सुद्धा खरं तर निवडणूक आयोगाने आक्षेप घेण्यासारखी आहेत. कारण तो लोकशाहीचा संरक्षक आहे निवडणूक आयोग. आणि आपण विधान परिषदेबद्दल ते बोलतील, एखादा माणूस एखादा विधानसभेबद्दल बोलतील, एखादा लोकसभेवर बोलतील आणि निवडणुकीच्या प्रचारात जर का बोलले तरी त्याच्या संदर्भात कुठली कार्यवाही झालेली दिसत नाहीये. आणि म्हणून विधान परिषदेच्या सभागृहाच्या कायदा निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल सुद्धा ही व्यक्ती बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही बिल विधान परिषदेत पासच होत नाही किंवा विधान परिषदेतून येत नाही, हे संपूर्णपणे असत्य परिस्थितीबद्दल आवश्यक असलेली गोष्ट त्यांनी संपूर्णपणे निरुपयोगी पद्धतीने सांगितलेली आहे. म्हणजे विधान परिषदेतून विधानसभेत जाणारी अनेक विधेयकं आपण मंजूर करत असतो आणि विधान परिषदेने एखादं बिल मंजूर झालं नाही तर अडवल्यावरती शासनाला ऑर्डिनन्स काढण्याची वेळ येते, हे देखील आपल्याला माहिती आहे. पण तेवढं ज्ञान त्याला नसल्यामुळे किंवा त्याला अज्ञानातून तो सर्व बोलत असल्यामुळे किंवा मुद्दाम त्याचा हेतू वाईट असल्यामुळे त्यांनी एकूणच विधान परिषद या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत निंदनीय व आक्षेपार्ह वक्तव्य जाहीरपणे करून
प्रसादजी लाड, तुम्ही परिपक्व होताय हळूहळू असं माझं मत होतं, मध्ये मध्ये बोलू नका. एकूणच माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांचा व विधान परिषद सभागृहाचा विशेष अधिकार भंग व अवमान केल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. आता दादा, माननीय दादा, माननीय परब साहेब, मी चुकून नाही नाही, मुद्दा असा आहे की आक्षेप असेल, आक्षेप असेल आक्षेप असेल तर 7 लोकांनी उभं राहायचंय. सभागृहाचा आक्षेप आहे का? सभागृहाला मान्य आहे. त्याच्यामुळे आता मी ही विरोध नसल्यामुळे आणि विशेष अधिकाराचा प्रश्न उपस्थित करण्यास सभागृहाची अनुमती आहे. आता मी ही बाब विशेष हक्क समितीकडे चौकशीसाठी व अहवाल सादर करण्यास सोपवत आहे. आणि तसेच ही कृती, जरा ऐका शांतपणे, नुसतीच विशेष अधिकार भंग व अवमानापुरती मर्यादित नसून महाराष्ट्र विधान परिषदेचे माननीय सभापती व सन्माननीय सदस्यांबद्दलची उपरोक्त विधाने ही सकृत दर्शनी फौजदारी स्वरूपाची असून पर्यायाने भारतीय न्याय संहिता 2023 मधील तरतुदी आकृष्ट करणारी आहेत असे माझे प्राथमिक मत झालेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित अवमानकर्ते यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची कार्यवाही सभागृहाद्वारे व सभागृहाच्या समितीद्वारे एका बाजूला निश्चित होईलच. मात्र अशा अपप्रवृत्तीला वेळीच पायबंद घातला नाही तर अशी प्रवृत्ती जोमाने फोफावेल. म्हणून विशेष अधिकार भंग केल्याची कार्यवाही व त्या अनुषंगाने होणारी शिक्षा या प्रकरणी पुरेशी नसून संबंधित अवमानकर्ते यांच्यावर फौजदारी प्रक्रियेनुसार देखील कारवाई होणे आवश्यक आहे असे माझे मत तुमचे सगळी भाषणं ऐकून झालेलं आहे. माझा आता निर्णय, मी उभी आहे, मी निर्णय सांगते, त्यामुळे तोपर्यंत प्लीज खाली बसा. म्हणून हे प्रकरण मी लगेच अटक करायला सांगत नाहीये, शांत राहा, घाबरू नका. म्हणून हे प्रकरण मी विशेष अधिकार समितीकडे चौकशीसाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सुपूर्त करीत आहेच. मात्र संबंधित अवमानकर्त्यांनी विधान परिषदेबाबत केलेल्या अत्यंत निंदनीय व आक्षेपार्ह वक्तव्यांमधून सुसंस्कृतपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून विधान परिषदेप्रती जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जनमानसात विधान परिषदेबद्दल, विधान परिषदेच्या माननीय सभापतींबद्दल तसेच विधान परिषदेचे सन्माननीय सदस्यांबद्दल द्वेषाची भावना निर्माण होईल. इथे द्वेषाबद्दल उपहासाची पण भावना निर्माण होईल. अशा प्रकारे जनमानसाचा विधान परिषद या घटनात्मक संस्थेवरील विश्वास उडेल असे अत्यंत गर्हणीय व अपराधिक स्वरूपाचे संविधान विरोधी दुष्कृत्य केले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. सबब या प्रकरणी सखोल चौकशी होणे अतिशय आवश्यक आहे अशी माझी व मला वाटते एकूणच सभागृहाची भावना आहे. यास्तव मला असे निर्देश देणे आवश्यक वाटते की श्री सूर्यकांत हंसराव मोरे यांची या प्रकरणी पोलीस यंत्रणेद्वारे तात्काळ चौकशी करण्यात येऊन आवश्यकतेनुसार त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 व अन्य योग्य त्या कायद्याअंतर्गत योग्य त्या कलमांखाली कारवाई करण्यात यावी आणि विशेष हक्क समितीकडे हे आपण